शेतकरी मित्रांनो, मी पंकज भांबळे, राहणार हनुमंतखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। आज आमच्या गावातून वरिष्ठ शेतकरी आपली शेती पाहायला आले असता आपण त्यांचं मनोगत थोडं ऐकून घेऊ 2 शब्दामध्ये। हे आमचे काका भोपळे काका, ते आपली शेती पाहायला आल्यानंतर त्याला विचारू आपण की आपली शेती द्यायला कशी वाटली, विना नागाटी विना रोट्याची। समोर सांगा काका, कसं वाटलं? तुमचा परिचय सांगा, अगोदर नाव सांगा। मी प्रल्हाद ज्ञानोबा भोपळे, हनुमंतखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। आमच्या गावामध्ये हे पंकज भांबळे यांची 12 एकर शेती 2 वर्षापासून नांगरली नाही, शेत खत नाही आणि औषधी नाही, औषधीचं फवारणं नाही। आणि या शेतामध्ये आम्ही गावकरी मंडळी पाहण्याकरता आलो, तर इथली शेती अशी की आमच्या उराईतकाली कपाशी, सोयाबीन, तूर एकदम माल चांगला आहे। आणि अशी शेती सर्व शेतकऱ्यांनी करायची। या शेतीला नागाटी माहीत नाही, रोट्या माहीत नाही, वखरपाळी माहीत नाही आणि खत बी सुद्धा माहीत नाही, रासायनिक खतही माहीत नाही। आणि स्वतःचं शेणखत त्यांनी 25 टाल्या दुसऱ्याला विकून टाकलं, पण शेतीला खत टाकलं नाही। अशी शेती एकदम सुंदर आणि अशी शेती सगळ्या शेतकऱ्यांना करावी आणि चांगलं शेतीतून उत्पन्न घ्यावं, ही माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे। हा पंकज भांबळे यांची ही शेती आहे आणि आम्ही त्यांच्या शेतीमध्ये आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो। ठीक आहे, धन्यवाद। धन्यवाद।